नमस्कार, मी रविकांत कुंभार, मुक्काम पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आवाज मंद्रुपच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज दिनांक आहे 18 जून 2026. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओमध्ये अदृश्य शक्तीचा सारखं म्हणजे वर्णन केलेलं आहे. या शब्दाचा सारखं प्रयोग केलेला आहे. तर अदृश्य शक्ती सध्या आज लक्षद्वीप येथे सकाळी त्या भागात सक्रिय झाल्याचा एक अंदाजे मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन तो पुढील 6 ते 7 तासामध्ये कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडू, केरळ या पट्ट्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. तर मंगळुरू असेल, हसन असेल, बेंगळुरू असेल, वरचं चेन्नईचा भाग असेल आणि खाली इकडं सेलम असेल, मदुराई असेल, तिरुवनंतपुरम, कोची या पट्ट्यामध्ये काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. पुढील 48 तासात तो महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करू शकतो असा एक अंदाज आहे. तर सध्या पाहायला गेलं तर बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात त्याही भागामध्ये बाष्प निर्माण होत असल्याचा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. दोन्ही भागाकडून येणाऱ्या 72 तासामध्ये अटॅक होऊ शकतो. महाराष्ट्रात पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव कमी होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर येणाऱ्या 72 तासामध्ये रत्नागिरी असेल ते तळ कोकणाच्या पट्ट्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर मुंबईच्या वरच्या भागात थोडं मुंबईच्या भागात पहिला पाऊस प्रमाण कमी राहू शकतो, नंतर त्याही भागात वाढू शकतो असा एक अंदाज आहे. तर सुरत असेल, अहमदाबादच्या काही पट्ट्यात मेघगर्जनासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर मध्य प्रदेश याही भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर छत्तीसगड असेल, उडीसा असेल, नॉर्थ ईस्ट जे 8 राज्य आहेत भारताचे त्याही भागामध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या 72 तासात पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर सध्या पाहायला गेलं तर अदृश्य शक्ती मोठ्या प्रमाणात आज केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भाग